हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खस्ता, खुसखुशीत, अगदी गरम गरम असे तुम्हाला समोसेची रेसिपी दाखवणार आहे, अगदी स्वीट मार्टच्या स्टाईलमध्ये. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा, फार टेस्टी लागतात. हे बघा, अशी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या अशा प्रकारे. आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप अशी गरम करून घेतलेली आहे. आता थोडं टाकून पुन्हा थोडं टाकून असं सगळं मिश्रण मिक्स करून घ्या. स्पूनच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या, कारण तूप गरम असतो ना, मग हाताला चटके बसतात. तुम्ही तेलही टाकू शकता, तूपही टाकू शकता. आता थंड झाल्यानं आता मिश्रण व्यवस्थित त्याला राहिलेले तूप देखील टाकून मिक्स करून घ्या अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे. आता मी याच्यात थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे घट्ट एक डो तयार करून घ्या. लक्षात घ्या, घट्ट डो पाहिजे, अगदी असं पातळ नाही चालत. हे बघा, अशा प्रकारे अगदी व्यवस्थित त्याला मिश्रण मिक्स करून घेऊन त्याला थोडीशी तेल किंवा तूप लावून पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. म्हणजे त्याला असं लावून घ्या अशा प्रकारे. बघा, आपले पीठ किती छान असं मळून झालेलं आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून तसंच एक झाकण लावून 15 मिनिटासाठी ठेवून द्या, झाकण लावून. आता एका पॅन मध्ये मी तेल घेतलेली आहे. अशा प्रकारे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण आणि अद्रक ह्या दोन्हीही बारीक असं चॉप करून घेतलेले आहे, त्यात देखील टाकून द्या त्याच्यात. हे बघा, अशा प्रकारे. आता याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीचं पेस्ट देखील मी ॲड केलेली आहे. समोसेला हिरवी मिरचीचंच पेस्ट चांगलं लागतो. कंपल्सरी हिरवी मिरचीचंच पेस्ट टाका. हे बघा, अशा प्रकारे. आता मी ह्यामध्ये धनिया, जिरा आणि बडीशोप ह्या तिन्हीचं पावडर टाकून थोडंसं हळद टाकून ह्याला मिक्स करून घेते अशा प्रकारे. आता याच्यामध्ये वाटाणे, त्याला देखील मी असं शिजून घेतले होते. थोडीशी हिरवे मटार आणि बटाटे उकडून घेतलेले. साधारण ते माझे 4 ते 5 बटाटे आहेत. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. ह्याच्यामध्ये जे मी 3 हे सांगितलं तुम्हाला, धनिया पावडर आणि जिरा पावडर आणि आपला बडीशोप, हे तिन्हीचं मिश्रण सांगितलं होतं. त्याचं प्रमाण असं आहे, तुम्हाला 2 टेबलस्पून धनिया घ्यायचा आहे आणि 1 टेबलस्पून बडीशोप आणि 1 टेबलस्पून जिरा आणि ½ टीस्पून असं ओवा टाकून घेतलेली आहे. ते सगळं व्यवस्थित भाजून असं पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये असे बघा धनिया टाकून सगळं असं मिश्रण मिक्स करून घ्या. मसाल्याचा रेशो लक्षात ठेवून घ्या. असं सगळं मसाला एकजीव करून घ्या. आता मी ह्याच्यामध्ये 1 टीस्पून आमचूर पावडर आणि कसुरी मेथी मी हाताने क्रश करून ते देखील ½ टीस्पून असं मी कसुरी मेथी टाकलेली, त्याला देखील मिश्रण मिक्स करून पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्या. हे बघा, अशा प्रकारे. आता आपला इथे बघा डो मस्त असं आपला व्यवस्थित असं पीठ फुगलेलं आहे. याला व्यवस्थित पुन्हा असं एकजीव करून छोटे छोटे गोळ्या घेऊन त्याला लाटून घ्या. तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा असे ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं उभं राहायला पाहिजे,
असं अगदी गोल नाही, थोडंसं असं लांबसर असं त्याला लाटून घ्या, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये एका पोळ्यामध्ये 2 भाग करायचे आहेत, म्हणून असं थोडंसं उभं असं लाटून घ्या. तुम्ही असं सगळं कोणी येणार असले, किटी पार्टी असलं तर तुम्ही असं घरी बनवून चहासोबत किंवा असं किटी पार्टी तुमच्या मैत्रिणी वगैरे आले तर असंही तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा, आता थोडंसं मी पण ओव्हल शेपमध्ये असे करून घेतलेले आहे. थोडंसं जाडच राहायला पाहिजे, अगदी पातळ असं करू नका. आता ह्याला आडवी अशी चीर पाडून 1-2 करून घ्या, म्हणजे एका ह्याच्यामध्ये 2 समोसे बनवले जातात. साईज तुम्हाला हवं असेल तर मोठं छोटं तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा ह्याची थिकनेस किती आहे. असं तिन्ही बाजूंनी व्यवस्थित असं पाणी लावून घ्या. काय होतं, असं चिटकवण्यासाठी सोपं होतं. हे बघा अशा प्रकारे तेल नाही लावायचं, पाणी लावायचं, साधं आपलं पाणी लावायचं. अशी टोप तयार झाली आपली. ह्याच्यामध्ये आपण जे बनवून ठेवली होती भाजी म्हणजे स्टफिंग ते भरून घ्या त्याच्यामध्ये. अशा प्रकारे बनवून पुन्हा त्याला साईडनी सगळे असे पाणीच लावून घ्या. हे बघा अशा प्रकारे अगदी सोपी आहे. अशा प्रकारे त्याला पॅक करून घ्या. हे बघा अशा प्रकारे राहिलेले देखील आपण तशाच प्रकारे करून घेऊयात. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अशा प्रकारे पुन्हा मी तिन्ही बाजूनी अशी पाणी लावून घेते. मला आकार कुठला पाहिजे तसे देऊ शकता. मी तुम्हाला परफेक्ट असं समोसेचाच आकार दाखवायचा आहे म्हणून ह्या आकारामध्येच दाखवते, म्हणजे ह्याच शेपमध्ये तुम्हाला दाखवते. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्या मसाल्याचा रेशो ठेवला ना, अगदी तुम्हाला स्वीट मार्टच्याच टेस्ट सारखंच बनवले जातात. अगदी सेम टेस्ट आहे. आणि वरचं हे देखील तुम्हाला अशी एकदम कुसकुशीत असं होईल. समजा त्यामध्ये जर तुम्ही सोडा टाकला तर आणखीन तेल जास्त पकडतो, सोडा स्किप करा. सोडाच्या ऐवजी थोडंसं तुपाचं प्रमाण वाढून घ्या, म्हणजे 2 टेबलस्पून बरोबर आहे. हे बघा आता तेलाचं हे देखील जास्त हाय करू नका, मीडियम हायवरच व्यवस्थित सगळं तेल गरम झालं ना, एक असं त्यामध्ये सोडून अशा प्रकारे सोडून घ्या. एक लक्षात ठेवा, फ्लेम अजिबात हाय नाही राहायला पाहिजे. हाय असल्या ना वरून तळले जातात पण मध्ये पूर्ण असे कच्चे राहतात, म्हणजे तुमचे समोसे जे आहेत ना खस्ते होणार नाही आहेत. अशा प्रकारे आलटून पलटून अगदी लो फ्लेमवर दमाने असे तळून घ्या. हे बघा किती सुंदर अशा आपल्या समोस्याला रंग आलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि हा, कोणी कोणी समोसे ट्राय केलेले आहेत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, समजा कोणी पाहुणे वगैरे येणार असले ना, तुम्ही असं सगळं तयार करून फ्रीजमध्ये ठेवून 1 तासाच्या नंतर पण तुम्ही पाहुणे आले की लगेच पण करू शकता. किती सुंदर असं आपल्या समोस्याला कलर आलेला आहे. माझी ही समोसेची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू.